आपलं आयुष्य व्यतीत करणारी अशी बरीच माणसं इथे बघतो. आणि ती सगळी माणसं मला वाटते बराच उशीर झाला. मगाशी मी विजय सारंगला फोन केला होता. विजय सारंग मला म्हणतात 3 वर्षापासून ज्येष्ठ नागरिक थांबले, 4 वर्षापासून काकांचे प्रेमी थांबले, तुम्ही लवकर या म्हटली माणसं सगळीचे प्रेमी थांबले. ही सगळीच्या सगळी काकांच्या वरती उभं आयुष्य त्यांनी त्यांनी व्यतीत केलं. आणि आजच्या सत्काराच्या निमित्ताने काकांना शुभेच्छा द्याव्यात अशा पद्धतीची भावना व्यक्त करण्यासाठी उपस्थित असणारे या तालुक्यातील सर्व मान्य आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दोन्ही सरकार मूर्तींचं अभिनंदन, दोन्ही सरकार मूर्तींना शुभेच्छा तर आपण सगळेजण देतोय. परंतु पहिल्यांदा मुदगड तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचं जे काही काम चाललंय त्या सगळ्या कामाचं मी मनापासून अभिनंदन करतो. या कामाची व्याप्ती, या कामाचं महत्व, या कामाच्या माध्यमातून प्रत्येक माणसाला सुद्धा या ज्येष्ठ नागरिक संघटनेशी जोडलं जावं आणि आपण सगळेजण सुद्धा ज्येष्ठ नागरिक नाही तर श्रेष्ठ नागरिक आहोत असं वाटावं, अशा पद्धतीचं काम सगळ्यांनी मिळून करावं. अशा पद्धतीचं काम ज्येष्ठ नागरिक संघटना करते. हे काम असंच वाढत राहते. या कामाला आवश्यक असणाऱ्या ज्या ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना देण्यासाठी, आपल्याला उपलब्ध असणाऱ्या सगळ्या साधन सूचितांमध्ये अधिकाधिक चांगल्या पद्धतीची भर घालण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर निश्चितपणे तुमच्या सगळ्यांच्या समवेत असतील. कारण तुम्ही आमच्या सगळ्यांचे ॲसेट आहात, कारण तुम्ही आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहात, कारण तुम्ही आमच्या सगळ्यांच्यासाठी दीपस्तंभासारखे काम करताय. आमच्या सगळ्यांच्याकडे काय काय आहे, मुदगड तालुक्यात काय काय असं जर सांगायला गेलं तर आमच्याकडे मौलिक विद्यापीठ आहे, आमच्याकडे मुदगड किल्ला आहे, आमच्याकडे रांगणा किल्ला आहे, आमच्याकडे खूप चांगल्या पद्धतीचं एक वेगळं राजकीय सामाजिक अशा पद्धतीचं सौहार्दपूर्ण वातावरण आहे. हे सगळे थोडं बरोबर आहे. तेवढाच आमचा मुदगड तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचं काम सुद्धा तेवढंच आदर्श अशा पद्धतीचं काम आपण सगळेच जण करताय. या कामाचा आदर्श महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला घ्यावा अशा पद्धतीचं आपलं काम आहे. हे काम असंच वाढत राहू दे. या कामाच्या माध्यमातून अनेकांना आपण ज्येष्ठ नाही तर श्रेष्ठ असं वाटावं अशा पद्धतीचं काम आपण सगळेजण करताय. वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक उपक्रमांच्या माध्यमातून सातत्यानं आम्ही सगळेजण तुमच्या सोबत जोडलेलो असतोय.